वंजारी समाजाचे सरपंच माजी सरपंच सोनवणे यांची दुर्दैवाने तिथं हत्या झाली हे आपण सर्वांनी बघितलं। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांना मारण्यात गेलं। आता याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो, जे काय बातम्या आम्हाला कळाल्या, ज्या काय ऐकीव गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, 1 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावलं होतं। काही कदाचित भावकीचा वाद होता। पोलिसांनी बोलवल्यानंतर त्या बिचाऱ्या 60 वर्षाच्या माजी सरपंचाला असं वाटलं की पोलीस मध्यस्थी करत असेल तर त्यांचा विषय तिथं संपून जाईल। पोलीस स्टेशनला आल्यानंतर महिनाभर तो माणूस दिसलाच नाही। आणि दिसला कधी तर 2 दिवसापूर्वी, जेव्हा त्याची हात तुटलेली, डोकं छाटलेली अशी बॉडी त्या ठिकाणी दिसली। म्हणजे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे बीडचं प्रकरण झालं, तर परभणीचं प्रकरण झालं, पुण्यात रेप चालू आहेत, मुंबईत रेप चालू आहेत, विदर्भामध्ये रेप चालू आहेत, नागपूरमध्ये रेप चालू आहेत। अतिशय वाईट परिस्थिती आणि त्याच्यातच ही बातमी येते। आणि ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्याची हत्या केली गेली आणि अशी चर्चा आहे की पोलीस सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे मी होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की कृपा करून याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर सामान्य लोकांची हत्या आणि ते सुद्धा पोलीस प्रशासन ऐक्यू माहितीवर असं कळतं की ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं।